अपडेट न्यूज। होमगार्ड वर्धापन दिन सप्ताहानिमित्त स्वच्छता अभियान संपन्न। 79व्या महाराष्ट्र राज्य होमगार्ड वर्धापन दिन सप्ताहाचे औचित्य साधून 26 डिसेंबर 2025 रोजी यवतमाळ जिल्हा होमगार्ड दलाच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या अभियानाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि यवतमाळ पासून जवळच असलेल्या जाम तालुका यवतमाळ येथे स्वच्छता करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि ग्रामपंचायत या ठिकाणी जिल्ह्याचे पलटण नायक श्री गुरुनुले साहेब आणि तालुका समादेशक श्री निरंजनराव मलकापुरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती। जिल्ह्यातील सर्व मानसेवी अधिकारी पुरुष व महिला होमगार्ड्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। वर्धापन दिन सप्ताहानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत होमगार्ड दलाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात श्रमदान दिले। त्यानंतर शहरापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या जाम या गावात स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश दिला। सेवा आणि सुरक्षा या ब्रीद वाक्याप्रमाणे सामाजिक कार्यातही होमगार्ड दल नेहमीच अग्रेसर असल्याचं या निमित्ताने दिसून आले। प्रतिनिधी व संपादक सय्यद मतीन, यवतमाळ। 1946 ला होमगार्ड संघटनेची स्थापना झाली आहे। त्या निमित्तानं भारतभर होमगार्ड सप्ताह साजरा करण्यात येतो। महाराष्ट्रामध्ये आदरणीय रितेश कुमार साहेब पोलीस महासंचालक तसेच महासमादेशक तसेच सुपेकर साहेब यांच्या आदेशान्वये व यवतमाळमध्ये अशोक थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनात होमगार्ड सप्ताह साजरा करण्यात येत आहे। यामध्ये आम्ही भरगोच कार्यक्रम आयोजित केलेले आहे। या कार्यक्रमामध्ये रक्तदान, ग्राम स्वच्छता शिबिर आणि विविध कार्यक्रमाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आज आम्ही यवतमाळ शहरामध्ये रूट मार्च काढलेला आहे। या रूट मार्चच्या निमित्तानं आम्ही लोकांना होमगार्ड संघटनेमध्ये दाखल व्हा, ज्यांना देशसेवा करण्याची इच्छा आहे त्यांनी होमगार्ड संघटनेमध्ये दाखल व्हा असा मेसेज दिला। तसेच या रूट मार्चमध्ये येणारे जेवढेही समाज सुधारकांचे पुतळे आहे त्यांची आम्ही या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे। अशा पद्धतीने आम्ही होमगार्ड सप्ताह साजरा करत आहोत। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.